2025-26 सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पण तरी देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान पीक विमा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही प्रशासनाने दखल घेतलेली नाही आणि बाकीच्याही आमदार खासदार कोणी आलेले नाही तर त्याने पण दखल घेतलेली नाही. शेतकऱ्या बाबतीत काही सुद्धा दखल घेतलेली नाही आणि जाणून बुजून राणी सावरगाव आणि गुंजेगाव इकडच्या सगळ्या सर्कल मध्ये विमा मिळालेला नाही. प्रशासनाकडे तुम्ही वारंवार तक्रार केली होती या संदर्भात? हो, तर वारंवार तक्रार केलेली आहे आणि आज सुद्धा आम्ही म्हणत आहोत त्याच्याकरता. काय वाटतं तुम्हाला का टाळल्या जाते? इतर भागामध्ये पीक विमा मिळतो आणि तुमच्या सरकारला आता त्यालाच माहित कशामुळे करत आहेत ते. स्थानिक आमदार आले होते का? आमदार आले नाही, आमदारांना काही सुद्धा केलेलं नाही. जिल्हा परिषद सदस्य तर गायबच झाले तेव्हापासून ते काही इथं आलेले नाहीत आणि जाणीवपूर्वक हे सगळं करण्यात येत आहे असं मला वाटतं. असं का बोल तुम्ही उपोषण केलं? सकाळपासून एकही नाही आलेलं. अजून प्रशासन दखल घेतली का? प्रशासनानं नाही आणि कोणी आमदारांना नाही, कोणा खासदारांना नाही. फक्त त्याने जातीवाद किंवा अशा काही कारणासाठी करण्यात त्याने केलेली. पण हे काही काम असे शेतकऱ्याचे एवढा कर्जाचा डोंगर त्याच्या डोक्यावर आहे आणि शेतकरी आत्महत्या करते, एवढे शेतकऱ्याला त्रास आहे, त्याच्याकरता काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी. आज जर तुमची दखल घेतली नाही आणि आता जर पीक विमा तुम्हाला दिला नाही तर तुम्ही पुढे भूमिका काय करणार? आमर उपोषण करण्यात येईल आणि प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याचा विमा मागणे मंजूर करावी. प्रशासनानं दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज या एवढ्या डिप्रेशन उन्हामध्ये या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत. काय कारण आहे नेमकं? तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्याच मंडळाला पीक विमा इतर मंडळाला मिळतो, तुम्हाला मिळत नाही, काय कारण? जाणीवपूर्वक असं आहे की आमचं भाड्या बोकड्याचं राणीसाहेबगाव मंडळ आहे. आमचे मित्र किंवा आमचे मोठे बंधू यशवंत भैया बाजाराचे आता बोलले, इकडच्या साईडला आमच्या भगिनी शांताबाई देवराम आणि माझे सभापती आजच्या पंचायत समिती मेंबर. आमचं सरकार एक असं आहे की इतिहासकारक आहे. होबडी बी शानी बी आणि शेतकरी बी, त्याला जातपात कशीच नाही. हे साधे भोवळे ह्याचा फक्त राजकारणात सगळ्या गोष्टी उपयोग घेत आणि विम्या बाबतीत योजने बाबतीत भाग असते सरकार. आणि मतदानाबाबतीत जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र जगात जर्मनी भारतात प्रमाणे मताला मत ज्याच्याकडे आहे ते जिल्ह्याचा खासदार होते, तालुक्यातला आमदार होते, महाराष्ट्राला मुख्यमंत्री होते. आता जे आमचे भैयासाहेब बोलले ना, असं भाड्या बोबड्याचं सरकार म्हणजे हे मंडळ आहे, तिथं कोणी दखल घेतं का नाही मला माहित नाही. तर नेहमी आमच्या सरकारला असंच होत असते. मग भैयासाहेब बोलले कधी पाऊस जास्त होते कधी कमी होते, त्या सरकारला डोंगराळ भाग आहे आणि कधीच विमा येत नाही. आम्हाला असा संघर्ष शेतकऱ्याला करावा लागतोय म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी बसलो. पक्षाच्या जिल्हा परिषद आलेला आहे, त्यांनी काय दखल घेतली? नाही साहेब, आम्ही राजकारणावर बोलणार नाही. आमच्या भगिनीच्या पंचायत समितीला निवडून आलेली तर आम्ही शेतकऱ्यांनी सगळ्या आठ केली की आपला सरकारला इमान नाही हे आवाज आमच्या भगिनीला शांताबाई देवरामाला कळाला. आम्ही त्याच्याकडे विचारलं की तुम्ही आम्हाला पाठिंबा देतात का? त्याने सांगते तुम्ही मला पाठिंबा द्या, मी या ठिकाणी उपोषणाला राहते. मानेताई अपक्ष मोठे प्रमाणात निवडून आले हो, म्हणून जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याचा का? नाही ते नाही मला बोलता येणार नाही, पण त्याच्या मग आम्ही शेतकरी उभा होतो. आम्हाला पाठिंबा द्या म्हणलं. आता जसं यशवंत भैया बालेराव आणि शांताबाई देवराम यांनी म्हणलं ना, आम्ही स्वतः तुमच्यासोबत राहू. ते नाही म्हणले मी स्वतः उभा राहते, तुम्ही मला पाठिंबा द्या. मग त्याचं आम्ही अभिनंदन करतो. आम्हाला दुसऱ्या पक्षवाल्यावर बोलायची गरज नाही. त्याने आम्हाला इमामतून कोणत्या वेळेस आम्ही अभिनंदन करतो. तालुक्यामध्ये जे कृषी मंडळ आहेत, महसूल मंडळ आहेत, त्यापैकी राणे सावरगाव आणि गुंजेगाव या मंडळाला 25-26चा विमा मंजूर झालेला नाही. आमच्या मताने असं आहे की सगळ्यात कमी अवर्षणग्रस्त म्हणजे कमी पाऊस पडणारा पट्टा जर कोणता असेल तर गुंजेगाव राणे सावरगाव हा डोंगर पट्टा आहे. या डोंगर पट्ट्यामध्ये लोकांनी विमा भरूनही लोकांना विमा भेटलेला नाही. त्या विभागातल्या आमच्या भगिनी नेत्या पंचायत समिती सदस्य सौ शांताबाई माने या अतिशय लोकांमध्ये काम करणारी आमची भगिनी आहे आणि त्यांना या गोष्टीची माहिती भेटल्यावर तालुक्यात सगळ्या महसूल मंडळाला विमा भेटतो आणि गुंजेगाव सावरगाव मंडळाला का भेटत नाही? कोण असा अधिकारी, शासनाचा दीडशाना अधिकारी होता की त्यांना तिथं त्याची पाहणी केली, त्याचं मोजमाप काढलं? पुणे आधारावर हे दोन मंडळ वगळले, याचं उत्तर शासनाने आम्हाला द्यावं.
या विम्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे बरेच लोक आम्ही पाठ ठोकून घेतात की आम्ही विमा मंजूर केला, आम्ही विमा मंजूर केला. काही लोकांना तर जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा केला की आम्ही विमा मंजूर करून घेतला. आम्ही त्यांना विचारतो की कुठे गेला सावरगावचा आणि गुंजेगावचा विमा? तुम्ही या ठिकाणचा जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते म्हणतात की मी मुंबईमध्ये महसूल मंत्र्याची बैठक घेतली, मी कृषी मंत्र्याची बैठक घेतली तर विमा कुठे गेला गुंजेगावचा आणि सावरगावचा? खरं तर गुंजेगाव आणि सावरगाव हे या ठिकाणचे जे आमदार आहेत रत्नाकर गुट्टे यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तिथं. त्यांनी तर स्वतःहून शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा टाकायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून शेतकऱ्याच्या विम्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनी आज त्यांच्या एवढे लोकप्रिय आमदार आहेत, विकास रत्न आहेत कोणते मला माहित नाही काय विकास केला त्यांनी, पण विकास रत्न स्वतःला म्हणून घेतात. त्यांनी या ठिकाणी उन्हा एवढ्या कडक उन्हा 44-45 सेंटीग्रेड तापमान आहे, त्या तापमानामध्ये आमची भगिनी बसली, आमचे शेतकरी बांधव बसले, तिथं त्यांना साधी भेट द्यायला वेळ नाही. त्यांना फक्त मताचं आणि भेटचं राजकारण करायचं वेळ पडली तर करतात, पण लोकांच्या सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही. आता पेरणी डोक्यावरून बसलेली आहे, शेतकऱ्याकडे पैसा नाही, धान्य बियाणं विकत घ्यायला, खत विकत घ्यायला पैसा नाही, खताचे भाव वाढलेले आहेत. तरी पण या ठिकाणच्या गुंजेगाव आणि राणी सावरगावच्या शेतकऱ्याचा विमा भेटत नाही. जर शासनाने हा विमा 8 दिवसामध्ये नाही मार्गी लावला तर या मंडळी सोबत रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा एक पदाधिकारी म्हणून मी यांच्यासोबत यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकून रिपब्लिकन सेना स्टाईलने या डेप्युटी कलेक्टरला इथल्या तहसीलदारला पळको सोडून ही विमा कसा मंजूर करता येईल, कसा कृषी अधिकाऱ्याला घेराव घालून कृषी अधिकाऱ्याला कसा याचा पंचनाम्याचे कागद बदलायला भाग पडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तेवढं या ठिकाणी नम्र सांगतो. जय हिंद. प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी.